नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी चॅनलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। 2 दिवसापूर्वी मी कम्युनिटी पोस्टद्वारे तुम्हाला सांगितलंच आहे की माझ्या जीवनामध्ये सध्या कोणत्या प्रकारचं संकट येऊन उभं राहिलंय। आता बऱ्याच दिवसापासून तुम्हाला असं दिसत असेल की आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नाहीये पहिल्यासारखे, म्हणजे कधी मी 2 दिवस व्हिडिओ पोस्ट करते तर कधी कधी आपल्या व्हिडिओमध्ये 8-8 दिवसाचं अंतर पडते। जे कोणी रेग्युलरच व्हिडिओ बघतं त्यांना ते जाणवलं असेलच की असं का होतंय, कधी व्हिडिओ येतोय कधी येत नाहीये, कधी कोणत्या वेळेत येतोय तर कधी कोणत्या वेळेमध्ये। तर मी तुम्हाला माझ्या मते फेब्रुवारीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता आणि तेव्हा सुद्धा माझ्या तब्येतीचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं। म्हणजे हे जे काही संकट आहे ते जानेवारी 2025 पासूनच माझ्या आयुष्यामध्ये आलेलं आहे, पण त्याचं काही निदान लवकर झालं नाही आणि आता माझा त्रास वाढून गेलेला आहे। नेमकं काय झालेलं आहे ते मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये सांगितलेलं आहे। तर सुरुवातीपासून अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते आणि पुढे मग मला काय त्रास सुरू झाले आणि आता मी नेमकं काय करणार आहे, कोणते उपचार घेणार आहे तेही सांगते आणि महिलांना खरं तर या व्हिडिओचा खूपच फायदा होणार आहे। तर बघा, जानेवारी 2025 मध्ये मला रक्तस्रावाचा त्रास झाला होता काही कारणांमुळे। तर जुन्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कशामुळे तो झाला होता। मग त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तेव्हापर्यंत आम्ही दिल्लीलाच राहत होतो, म्हणजे गेली 8 वर्ष आमचं लग्न झालं तेव्हापासून मी माझ्या मिस्टरांसोबत त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने दिल्लीलाच राहत होते आणि नंतरच आपलं हे यूट्यूब चॅनल सुरू झालं आणि त्यामुळे आपल्या चॅनलला मी दिल्लीकर मराठी हे नाव दिलं होतं। तर मग तो मला त्रास सुरू झाला आणि आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये गेलो। तर सर्वात पहिल्यांदा माझी पॅप्समियर आणि HPV ही टेस्ट झाली आणि पॅप्समियर टेस्ट निगेटिव्ह आली होती, HPV 16 पॉझिटिव्ह आलं होतं। आणि HPV 16 हे असं आहे की त्याचं रूपांतर नंतर गर्भाशयाच्या कर्करोगामध्ये म्हणजे सर्वायकल कॅन्सरमध्ये होऊ शकतं। तर असं माझं ते HPV 16 पॉझिटिव्ह आलं होतं। तर मग डॉक्टरांनी मला बायोप्सी सजेस्ट केली होती आणि दिल्ली मेट्रो सिटी आहे आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे महागाई वगैरे तिथे आहे आणि आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, म्हणजे पाहिजे तसं कोणी सांगणारं म्हणजे मिळालंच नाही आणि आम्ही दोघेच तिथे होतो आणि माझं वय तुम्ही बघू शकता माझ्याकडे बघून। तर मग साहजिक आहे ज्याला खूप जास्त अनुभव वगैरे असतो ते थोडंसं मेंटली स्ट्रॉंग असतं आणि मग मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच तिथे राहत असल्यामुळे आम्हाला थोडंसं ते भीतीदायक वाटायला लागलं। त्यामुळे मग आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो आमच्या गावी। तर मग तिथून आम्ही आमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यांना आमचे मागचे रिपोर्ट्स पण दाखवले आणि मग त्यांनी आमची बायोप्सी म्हणजे तुम्हाला ज्याप्रमाणे बायोप्सी सांगितलेली आहे दिल्लीला जे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि बायोप्सी सांगितलेली आहे तर मग त्यानुसार आपण बायोप्सी करू असं त्यांनी सांगितलं। तर मग ठरल्याप्रमाणे बायोप्सी झाली। त्याच्यानंतर बायोप्सीचे रिपोर्ट यायला 8 दिवस लागतात। तर 8 दिवस अशीच डोक्यावर टांगती तलवार होती। बायोप्सीच्या रिपोर्टमध्ये असं आलं होतं की सस्पिशियस म्हणजे संशयित काही पेशी माझ्या गर्भपिशवीच्या मुखाला जी काही HPVमुळे जखम झालेली आहे तर मग त्या सस्पिशियस सेल्स तयार झालेल्या आहे, म्हणजे प्री कॅन्सरस सेल्स त्या असू शकतात। पण मग ते सस्पिशियस म्हणजे संशयित दाखवल्यामुळे काय झालं की त्यांनी आम्हाला MRI करायला पुढे सांगितलं। तर मग MRI झाला। MRIचे रिपोर्ट्स दुसऱ्या दिवशी आले आणि MRIच्या रिपोर्ट्समध्ये कुठल्याही प्रकारचा कर्करोग किंवा कॅन्सर नाही आहे असं त्याच्यामध्ये आलं। मग आता ही जी काही HPVमुळे गर्भपिशवीच्या मुखाला माझी जी जखम आहे तर मग ती तर नष्ट करावी लागणार होती। तर त्याच्यासाठी उपचार कोणते केले जातात, समजा आपल्याला कर्करोग नाही आहे कॅन्सर नाही आहे हे सांगितलं तर त्याच्यानंतर मग लिप थेरपी किंवा ज्याला लिप प्रोसिजर असंही म्हटलं जातं किंवा क्रायोथेरपी हा पण एक त्यातलाच प्रकार आहे। म्हणजे त्याने काय होतं, ज्या काही संशयित पेशी ॲबनॉर्मल सेल्स आपल्याला तिथे दिसतात तर त्या प्रोसिजरद्वारे त्या थेरपीद्वारे जाळून टाकल्या जातात, काढून टाकल्या जातात आणि मग थोड्याफार कालावधीमध्ये आपलं जे सर्विक्स आहे गर्भाशय म्हणजे जी जखमेची जागा आहे तर ती पुन्हा
पहिल्यासारखी नॉर्मल होते आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन राहत नाही. तर त्या पद्धतीने मग माझी इथे नाशिकलाच लिप प्रोसिजर झाली होती 10 मार्चला. आणि आम्हाला डॉक्टरांनी हे पण सांगितलं होतं की तुम्ही HPVचे वॅक्सिन घेऊन टाका. खरं तर HPVचे जे काही वॅक्सिन्स आहेत तर ते HPV आपल्या शरीरात होण्या अगोदरच घेणं अनिवार्य आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये किंवा काही शहरांमध्ये सुद्धा अजून ती जागरूकताच नाही आहे. त्याच्यामुळे कोणाला HPV आहे किंवा HPV सुद्धा असं काहीतरी असतं हे माहितीच नाही आहे. आणि आमच्याही बाबतीत तेच झालं की कधी ते नावच ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे HPVचं काही वॅक्सिन घेतलेलं नव्हतं. पण आता शरीरामध्ये तो ऑलरेडी माझ्या आलेला होता, तर मग HPVचं वॅक्सिन घेण्यात काही फायदा नव्हता. पण पुढे सुद्धा बाकी जे काही स्ट्रेन्स असतात HPVचे ते येऊ नये किंवा त्याचा त्रास मला होऊ नये म्हणून HPVचे वॅक्सिन तुम्हाला घ्यावे लागतील असं त्यांनी सांगितलं. तर मग एक दीड महिन्याच्या अंतराने मला आणि माझ्या मिस्टरांना, मला दोघांनाही ते वॅक्सिन दिले. जवळपास 10,500चं ते गार्डासिल 9 म्हणून वॅक्सिन होतं HPV 16वरचं. तर मग जशी माझी लिप प्रोसिजर झाली, 1 महिन्याचा एक कालावधी गेला. त्याच्यानंतर माझं जे काही सर्विक्स आहे ते व्यवस्थित नॉर्मल झालं. डॉक्टरांनी चेक केलं की आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे, एकदम रेग्युलर लाईफ तुम्ही जगू शकता. आणि मग कुठेतरी जीव भांड्यात पडला आणि जे काही डोक्यावरचं टेन्शन होतं ते पण गेलं आणि मी माझ्या नियमित कामांना सगळी काही सुरुवात केली. आणि पहिली गोष्ट अशी की त्या दरम्यान ज्या काही तपासण्या माझ्या झाल्या त्याचा मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. इव्हन जी लिप प्रोसिजर जी आहे तीही म्हणजे एवढी त्रासदायक मला ठरली नाही. अगदी 8 दिवसात मी व्यवस्थित झाले. त्याच्यानंतर आम्ही दिल्लीला गेलो आणि तिथून आम्ही आमच्या भागात परत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण येऊया आणि नाशिकला शिफ्ट होऊया असा निर्णय घेतला. कारण की वॅक्सिन इथेच घ्यायचे होते, नाशिकलाच घ्यायचे होते. आणि परत आपल्याला काही त्रास वगैरे उद्भवला तर आपलं कुटुंब जे आहे ते खूप लांब आहे असं आम्हाला वाटलं. तर मग आपली फॅमिली, आपला परिवार आपल्या जवळ असला तर मग काही मदत लागली तर ते पटकन येतात. एवढ्या लांब ते कसे येणार नाही का. आणि त्यांना पण एक शब्द ऐकूनच ते टेन्शनमध्ये आलेले होते. त्यामुळे ते म्हणे नाही काही पण हो तुम्ही इकडे शिफ्ट व्हा. आणि मग आम्ही इकडे शिफ्ट झालो. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं अगदी 1 महिन्यात मी व्यवस्थित झाले. त्याच्यानंतर आम्ही ज्या अंतराने आम्हाला ते HPVचं वॅक्सिन घ्यायला लावलं होतं तर तेही आम्ही घेतलं. आणि अगदी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला माझं 3रं म्हणजे आमच्या दोघांचंही 3रं आणि शेवटचं वॅक्सिन होतं. आणि आमच्या दोघांमध्ये चर्चा पण झाली, माझ्या मिस्टरांमध्ये आणि माझ्यामध्ये, की अरे आता आपलं 3रं शेवटचं वॅक्सिन आहे, आपलं आता टेन्शन गेलं काही, आता म्हणजे झालं म्हणजे सगळे काही आपले जे उपचार आहेत ते पूर्ण झाले आणि वॅक्सिन पण घेतलं. ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आता आपल्याला कोणत्याही प्रकारचा HPV वगैरे येणार नाही. आणि हेच आपल्याला पुन्हा तपासून कधी बघायचं आहे की जेव्हा आपण बायोप्सी वगैरे करतो किंवा पॅप्समियर वगैरे करतो त्याच्यानंतर 1 वर्ष झालं तर मग जानेवारी 2026मध्ये आपण परत एकदा आपल्या खबरदारीसाठी किंवा गेलंय की नाही ते बघण्यासाठी HPV पॅप्समियर टेस्ट एकदा करून घेऊ. बस एवढंच आम्हाला सांगितलं होतं डॉक्टरांनी. आणि एवढं सगळं म्हणजे आम्ही आनंदित होतो. आणि ते माझं शेवटचं वॅक्सिन घ्यायची ती काय वेळ आणि त्याच दरम्यान म्हणजे त्याच्या 1-2 दिवस आधी माझ्या मते जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मला पुन्हा एकदा ब्लिडिंग झालं. तर सुरुवातीला जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांनी चेक केलं. डॉक्टर म्हणाले की असं काही नाही आहे, तुमची जी मासिक पाळी आहे ना ती लवकर सुरू झालेली आहे आणि ते त्याच्यामुळे झालेलं ब्लिडिंग नाही आहे, ज्याचं तुम्ही म्हणजे मागच्या वेळेसच जे झालं होतं ना त्या पद्धतीचं ते नाही आहे. मग ठीक आहे म्हटलं. आणि नंतर मग पिरियड्स वगैरे आले आणि पुन्हा माझं जे ब्लिडिंग आहे ते सुरू झालं. आणि ब्लिडिंग म्हणजे ते खूप जास्त होत होतं असं काही नाही, पण पिरियड्स व्यतिरिक्त आपल्याला ब्लिडिंग का व्हायला पाहिजे नाही का महिलांना, असं आहे. तरी पण ते मला होत होतं. मग परत एकदा डॉक्टरांनी ते चेक केलं कोल्पोस्कोपीद्वारे. तर कोल्पोस्कोपीमध्ये असं आलं की कॅन्सरस वगैरे सेल्स नाही आहेत, पण जे काही आपण मागे लिप प्रोसिजर केली तर कोल्पोस्कोपीमध्ये कॅन्सर वगैरे असं काही आलं नाही, पण एक्स्ट्रा वॅस्क्युलरिटी म्हणजे जास्तीच्या रक्तवाहिन्या तिथे आलेल्या आहे. आणि अजून ते लिप प्रोसिजरचं जे काही आपण केलं होतं तर ते हिलिंगमध्ये आहे, म्हणजे अजून ते बरं होतंय
आणि त्याच्यामुळे मग थोडासा जरी धक्का काही लागला तरी पण लगेच तुम्हाला ब्लिडिंग होते। मग त्याच्यासाठी मला गोळ्या औषधं वगैरे दिली आणि जर ते गोळ्या औषधांनी व्यवस्थित झालं नाही तर मग माझ्या डॉक्टरांनी मला असं सांगितलं की आपण गर्भपिशवी काढून टाकूया, गर्भपिशवीचं ऑपरेशन करूया, म्हणजे तुम्हाला टेन्शनच नको आणि एक मुलगा तुम्हाला आहे आणि तुमचं जर पुढे काही बेबी प्लॅनिंग नसेल तर मग आपण ते काढून टाकूया। आणि आता एवढं मोठं जर संकट आपण झेलतोय तर त्यामुळे मी पुढचं काही बेबी प्लॅनिंग करायला असं म्हणजे माझ्याही नाही, माझ्या मिस्टरांच्या पण डोक्यातच नाही। त्याच्यामुळे बस आहे एक आपल्याला बाळ बस झालं आणि जर हा त्रास कायमचा घालवायचा असेल तर आपण पिशवीचं ऑपरेशन करूया, असं ते झालं। पण मग पुढे जाऊन असं झालं की माझी डिलिव्हरी माझ्या माहेरपासून एक जवळच म्हणजे थोडंसं शहरीच ठिकाण आहे तिथे झालेली आहे। तर मग माझे आईवडील मला असं म्हटले की तुम्ही इतक्या दिवस तिथे ट्रीटमेंट घेतली पण तुझं दुखणं जे आहे ते परत सुरू झालं तर आपण डॉक्टर चेंज करूया, एकदा दाखवून तर बघूया। डॉक्टर बदलले किंवा प्रत्येकाचा एक अनुभव वेगवेगळा असतो, तिथे तुला काहीतरी तर फरक पडू शकतो किंवा आपल्याला गुण येणं महत्त्वाचं आहे। तर मग आम्ही माझी डिलिव्हरी जिथे झालेली आहे तर त्या डॉक्टरांकडे गेलो। तर मग डॉक्टरांनी माझे जे रिपोर्ट्स होते जुने अगदी जानेवारी 2025 पासून ते म्हणजे त्या डॉक्टरांकडे गेलो आम्ही ऑगस्टच्या एंडिंगला। तर मग त्यांनी सगळं काही बघितलं, ते म्हणे एवढी फाईल तुझी तयार झालेली आहे, खरं तर एवढं करण्याची काही गरजच नव्हती, एवढ्या तपासण्यासुद्धा करण्याची तुझी काही गरज नव्हती, पण चल सगळ्या काही केलेल्या आहेत तर ठीक आहे। त्याच्यातून तुम्हाला एक कन्फर्म झालं की कॅन्सर वगैरे असं काही त्याच्यामध्ये नाही आहे, पण ही जी काही गर्भपिशवीच्या मुखाला असलेली जखम हे म्हणजे काही खूप विशेष नाही आहे, तर त्याच्यासाठी कॉटरी म्हणून एक ट्रीटमेंट असते, तेवढी जर केली तर ती जखम आपण त्याच्याद्वारे जाळून टाकतो आणि त्याच्यानंतर पुन्हा आपलं जे काही सर्विक्स आहे, गर्भाशयाचं मुख आहे ते पुन्हा नॉर्मल होतं आणि काही टेन्शन राहत नाही आणि तुम्हाला नंतर ते पॅप स्मिअर वगैरे करण्याची सुद्धा काही गरज पडणार नाही। पण मग झालं असं होतं, आम्ही त्यांच्याकडे जाईपर्यंत माझ्यामध्ये काही त्रास वाढलेले होते। ते कोणते की जे मला अगोदर कधीच झालेले नव्हते। तर मला काय व्हायचं, सतत असं माझं बॅक पेन व्हायचं, कधी कधी माझं पोट दुखायचं, कधी कधी आपल्याला बघा मासिक पाळी आपल्या महिलांना जेव्हा येते तेव्हा आपल्याला सतत ते क्रॅम्प्स होत राहतात, म्हणजे दोन्ही साईडने असं आपलं कंबर दुखतं, पोट दुखतं, कधी पाठीत दुखतं, असं थोडंफार ते होतं। पण माझं ते जे दुखणं आहे ते थांबतच नव्हतं, दिवसेंदिवस उलट ते वाढत चाललं होतं। कधी कधी एखाद्या बाजूचं दुखणं राहिलं तर दुसऱ्या बाजूने ते सुरू असं सतत चालू होतं। मग माझं ते दिवसभरात काय व्हायचं, मी पूर्ण डिस्टर्ब असायची आणि आपली जी गरम पाण्याची पिशवी असते ना तर ती मी गरम करायची आणि ती पोटावर ठेव, पाठीच्या म्हणजे असे पाठीमागे लाव, असं शेकून शेकून मला कुठेतरी आराम मिळेल असं माझं चालू होतं। आणि डॉक्टर मला म्हणजे हे दुखणं जावं किंवा होत असेल काहीतरी तर मग ते राहून जावं, त्यांना असं वाटलं की आता हे जे ब्लिडिंग वगैरे मला झालेलं आहे तर त्याच्यामुळे ते होत असेल तर त्यांनी मला पेन किलर्स द्यायचे ते। पण मग जोपर्यंत त्या पेन किलरचा प्रभाव आहे तोपर्यंत माझं दुखणं म्हणजे मला काहीच जाणवत नव्हतं की मला काही झालेलं आहे वगैरे म्हणून। आणि जशी ती पेन किलर खाऊन जास्त तास झाले किंवा 7-8 तासाच्या पुढे झाले की पुन्हा माझं दुखणं आहे तसंच सुरू व्हायचं। मग तेव्हापासून माझं असं झालं की मला रात्री कधीच नीट झोप लागली नाही, मी कायम डिस्टर्ब। मी रात्रीतून 2-3 वेळा ती गरम पाण्याची पिशवी गरम करायची, ती पाठीला शेक पोटाला शेक असं माझं चालू असायचं, पूर्ण डिस्टर्ब होते मी। मग डॉक्टरांकडे मी गेले, जसं की माझ्या डिलिव्हरी झालेल्या डॉक्टरांकडे, आणि त्यांनी तर सांगितलं की कॉटरीने सगळं काही होऊन जाईल। आणि माझी मनातून अपेक्षा एवढीच होती की ठीक आहे बा, मधली जी काही माझी जखम आहे ती बरी होईल तेव्हा होईल, ती होणारच आहे आता डॉक्टर म्हणतायत तर। पण माझं हे जे काही साईडचं दुखणं आहे ना ते पहिल्यांदा गेलं पाहिजे, कारण त्याचा खूप म्हणजे खूप त्रास मला होत होता आणि ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही की किती रात्री आणि किती माझे दिवस असे डिस्टर्ब गेलेले किंवा किती वेदनांमध्ये गेलेले, म्हणजे जे स्वतः काढतं ना त्यालाच माहिती की नेमकं काय असतं। तर मग नवरात्रीची माझ्या मते 8वी माळ होती, तर त्यावेळेस माझ्यावरती कॉटरी जी आहे ना ती पार पडली। तोपर्यंत डॉक्टरांनी मला 1-2 व्हिजिट करायला लावल्या आणि जे काही गोळ्या औषधं होते ते पण दिले। त्याच्यानंतर नाही झालं तर मग त्यांनी ते कॉटरीचा निर्णय घेतला, मग केली कॉटरी पण केली। त्याच्यानंतर मी मग माहेरीच राहिली 7-8 दिवस आणि मग व्यवस्थित जेव्हा मला वाटलं तेव्हा मी परत तिकडे नाशिकला निघून आली, कारण की बाळाची शाळा, परत मला पण माझे व्हिडिओ वगैरे, आणि डॉक्टरांनी तसं मला 15-15 दिवसाच्या अंतराने त्यांच्याकडे बोलवलं होतं तपासणीसाठी। आता कॉटरी केली तर जखम किती बरी झाली नाही ते बघण्यासाठी। मग मी जायची, माझे पप्पा मला घ्यायला यायचे
मी त्यांच्यासोबत जायची। 1-2 वेळा आम्ही स्वतःही इकडून मोटरसायकलवर गेलो, पण रस्ता खूप खराब आणि मग ते मोटरसायकलवर वगैरे जाऊन आलं की मला खूप जास्त त्रास व्हायचा। मग ते म्हणायचे नाही मी गाडी घेऊन येतो, कार घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये आपण जात जाऊ। तर मग असंच आपलं रुटीन, म्हणजे हे जे काही मागचे सणवार गेले ना, म्हणजे श्रावणी सोमवार असतील किंवा रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणपती, नवरात्र, ह्या दिवाळी अख्खी, तर ह्या सगळ्यातल्या ज्या काही आठवणी आहे ना त्या सगळ्या माझ्या अशा वेदनांच्याच आहेत की किती छान आपण म्हणजे दरवर्षी सगळं आपलं व्यवस्थित असे व्हिडिओ, परत आपण सणांची माहिती सगळ्यांना द्यायचो, पूजा मांडणी करून दाखवायचो, पण प्रत्येक सणाच्या ह्या वर्षीच्या ज्या काही आठवणी ना माझ्या एकदम वेदनांमधल्या। बरं असं चला ठीक आहे, तर कॉटरी वगैरे केली आणि त्याच्यानंतर दिवाळीत पण आम्ही एकदा पुन्हा डॉक्टरांकडे गेलो, तर डॉक्टर म्हणे अगदी थोडीशी राहिलेली म्हणे जखम, आता तिचं काही टेन्शन तू घेऊ नको। आणि उलट मी जेवढे जास्त प्रश्न त्यांना विचारायला जायची तर ते म्हणायचे अगं तू आहे ना ह्या गोष्टीचं, एक तर म्हणजे तुम्ही दिल्लीला असतानाच तुम्हाला ते थोडंसं कॅन्सर वगैरे ते तुमच्या डोक्यात घालून दिलं आणि त्याच्यामुळे तू जास्त टेन्शन घेते, असं काही नाही आहे, तू एकदम नॉर्मल राहा, तुझं ते काय काम करते म्हणे, व्हिडिओ वगैरे बनवते, त्यांना माहिती आहे की आपले आध्यात्मिक वगैरे व्हिडिओ असतात, त्याच्या अगोदर आपलं रेसिपी चॅनल होतं, तर ते म्हणायचे की तू ते काम कर, ते त्याच्यामध्ये काय आहे तू बिझी राहशील आणि तुझ्यामध्ये असे काही निगेटिव्ह विचार येणार नाही आणि फक्त तुझं काम हे आहे की मी तुला ज्या काही गोळ्या दिलेल्या आहेत, औषधी दिलेली आहेत ते तू वेळेवर घ्यायची आणि बाकी काही जास्त टेन्शन घेऊ नको। त्याच्यामुळे मग आम्हालाही कुठेतरी धीर मिळायचा की अरे आपण जरा जास्तच टेन्शन घेतलेलं आहे की काय असं। मग त्याच्यानंतर मी दिवाळी करून इकडे आली परत, म्हणजे त्याच्या अगोदर सुद्धा जे काही माझं जे बॅक पेन वगैरे होत होतं ना, तर डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की हे जे तुझं दुखणं आहे ना म्हणे त्याचा तुझ्या गर्भपेशवीच्या दुखण्याचा काही संबंध नाही आहे, मग तुम्ही फिजिओथेरपी वगैरे करून बघा। तर मी दिवाळीचे आपले जेव्हा ते व्हिडिओ चालू होते ना त्या दरम्यान मी दररोज दुपारी फिजिओथेरपीला जायची, असे मी 8 एक सेशन केले आणि त्याने मला खूप फरक पडला, म्हणजे माझं दुखणंच पूर्ण गेलं। मग त्याच्यानंतर दिवाळी झाली, दिवाळीवरून मी पुन्हा आले आणि माझ्या फिजिओथेरपीच्या मॅडमनी मला सांगितलेलं होतं डॉक्टरांनी की परत आपण सुरू करणार आहोत, अजून तुमची जी काही ट्रीटमेंट आहे ती पूर्ण नाही झाली, आपल्याला पूर्ण सेशन करावे लागतील, नंतर म्हणजे हळूहळू आपण जसं सोप्यातून आता अवघडाकडे चाललोय की वजन वगैरे लावायचं, मग त्या पद्धतीने व्यायाम करायचे, मग ते पूर्ण होऊन जाईल असं। मग त्याच्यानंतर म्हणजे दिवाळीवरून आल्यावर मला खूप चांगलं वाटलं, तर खूप चांगलं मला वाटलं। त्याच्यामुळे मग माझे मिस्टर म्हणायचे लपवू नको बरं का काही, तुझं जर दुखतंय तर पूर्ण सेशन करून घे, पण मी म्हणायची की मला बरं वाटतंय, त्याच्यामुळे मग आता काही सेशनला जायची गरज नाही आहे, फिजिओथेरपी करण्याची गरज नाही आहे। मग मी माझ्या रेग्युलर आपल्या कामांना लागली। त्याच्यानंतर मी आपले हे त्रिपुरारी पौर्णिमेचे व्हिडिओ बनवले, त्याच्यानंतर रेग्युलर व्हिडिओंना सुरुवात पण केली। म्हटलं आता बराच काळ आपला असा गेलेला आहे की नुसतं दुखणं, वेदना, आता आपण आपल्या कुठेतरी पूर्वपदावर आलोय आणि डॉक्टर म्हणतायत की मधली जखम पण बरी होत आली आहे, तर आपलं पुन्हा सुरळीत असं रुटीन सुरू होईल। पण मग ते जरी दुखणं सगळं थांबलं होतं, म्हणजे बॅक पेन वगैरे सगळं, तरी पण ओटीपोटामध्ये माझं हलकंसं दुखत राहायचं, त्याच्यामुळे मी किती पण नाही म्हटलं ना तरी माझं लक्ष सारखं तिकडे जायचंच की मी म्हणजे सुरुवातीला असा विचार करायचे की आज नाही उद्या राहील, उद्या नाही परवा राहील आणि एवढं पण विशेष काही दुखत नाही, आता पूर्वीपेक्षा आपण खूप चांगलं झालेलो आहे की जेवढ्या आपण वेदना काढल्या, जेवढं आपल्याला दुखायचं त्यापेक्षा आपण बऱ्यापैकी म्हणजे 90% आता आपण बरं झालोय या समाधानामध्ये मी होते। मग एक दिवशी असंच मिस्टर आले जॉबवरून घरी आणि मला म्हणे आपण जरा शर्विलला घेऊन बाहेर जाऊ फिरायला, ते आता प्रमोद महाजन गार्डन सुरू झालेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे, तर बातम्यांना वगैरे बघितलं होतं, तर आपण त्याला तिथे घेऊन जाऊ, त्याचं मन लागेल असं ते म्हणत होते। तर मग त्यांना म्हटलं आपण जाऊ तिथे, पण त्याच्या अगोदर आपण हॉस्पिटलला जायचं का? म्हणे काय झालं, कारण की त्यामुळे ते पण थोडे घाबरले की काही दुखतंय का तुझं, कारण जानेवारीपासून आपली हॉस्पिटलवारी सारखी चालूच होती आणि असा एक पण दिवस गेला नाही की ज्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला गेलोच नाही, म्हणजे जानेवारीनंतर किंवा जुलैनंतर। जानेवारीनंतर जे काही झालं ते मी तुम्हाला सांगितलं आणि जुलैपर्यंतचा जो काही काळ होता, म्हणजे मार्च ते जुलै, तो तरी थोडा थांबलेला होता आणि फक्त वॅक्सिन पुरतं किंवा आपल्याला जे काही फॉलोअपसाठी जायला लागायचं तेवढं, आणि म्हणजे तो एक काळ थोडासा बरा गेला।
आणि त्याच्यानंतर जुलैपासून तर दवाखाना अजिबातच थांबला नाही, अगदी एकही दिवस थांबला नाही. मग गेलो आम्ही जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये गेलो, गायनेकोलॉजिस्टकडेच गेलो होतो. आणि ते पण म्हणजे असं आम्ही काही असं नाही की खूपच कमी शिक्षण असलेले डॉक्टर आहे किंवा ज्यांना अनुभवच नाही अशा डॉक्टरांकडे गेलो, असे काही नाही. MD MBBS अशाच डॉक्टरांकडे आम्ही जात होतो. आणि मग डॉक्टरांना सांगितलं. पण मग आम्ही काय म्हटलं की प्रत्येक डॉक्टरला आता आपण आपलं जे काही मागचं घडलेलं आहे ते काही सांगायचं नाही. आता आपलं जेवढं दुखतं आहे ना तेवढंच सांगू, कारण की मग आपण असे किती डॉक्टर बदलणार आणि किती जणांना आपलं ते सांगत बसणार, कारण की खूप गोष्टी घडलेल्या आहेत. तर एवढं सगळं सांगणं आम्हाला काही योग्य वाटत नव्हतं. पण मग काय व्हायचं, आपण जे आपलं दुखणं सांगतोय ना ओघाने ते यायचंच की आम्हाला मागचं सांगावंच लागायचं. मग डॉक्टर म्हणे वरती नाही ना पोट दुखत. म्हटलं नाही, फक्त ओटी पोट दुखतं. मग त्यांनी माझी ती इंटरनल जी सोनोग्राफी असते ना ती केली. आणि ते म्हणे मध्ये तर खूप जखम आहे ताई, मोठी जखम आहे चांगली, आणि त्याच्यातून पाणी येतंय, आणि कसं काय तुम्ही म्हणजे दुर्लक्ष करताय. म्हटलं डॉक्टर दुर्लक्ष नाही करत, आमची ट्रीटमेंट ऑलरेडी तिथे चालू आहे. आणि ते तर म्हणताय जखम पूर्ण बरी व्हायला आलेली. म्हणे नाही, मध्ये सगळं जखम आहे आणि रक्तबंबाळ झालेलं आहे म्हणे मध्ये सगळं, गर्भपिशवीचं जे तोंड आहे ना तेच. तर मग ठीक आहे म्हणे, मी तुम्हाला याच्यावर अँटीबायोटिक देतो आणि तुम्ही ते घ्या. 10 गोळ्या होत्या, 5 दिवसाचा कोर्स करा, सकाळ संध्याकाळ ती गोळी घ्यायची होती जेवणानंतर. आणि मग ते झालं की किती बरं झालेलं आहे ते मी बघतो, आणि नसेल तर मी तुला ॲडमिट करून घेईल आणि मग सलाईनद्वारे मी तुम्हाला याच्यावरचे अँटीबायोटिक त्याच्यामध्ये सोडून मग आपण अजून चांगली ट्रीटमेंट त्याच्यावर करू, कारण की वय तुझं कमी आहे आणि लगेचच गर्भपिशवीचं ऑपरेशनच आपण करावं असं मला वाटत नाही. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा खूप परवानगी वगैरे घ्यायला लागते आम्हाला, असं ते डॉक्टर बोलले. म्हटलं चालेल ठीक आहे. मग झालं असं. तिथून आम्ही गोळ्या वगैरे घेऊन घरी आलो, जेवण केलं, गोळी घेतली आणि मी झोपले. दुसऱ्या दिवशी मला जेव्हा सकाळी वॉशरूमला जायचं होतं तेव्हा असं झालं की मला फक्त लघवी झाली, टॉयलेट काही झाली नाही. आणि माझं डाव्या साईडने खूप दुखून आलं, म्हणजे डाव्या साईडने पाठीमागून आणि डायरेक्ट पोटाकडे खूप जास्त दुखायला लागलं. कसं बसं मी म्हणायचे की आत्ता राहील मग राहील दुखायचं. आणि शेवटी मला अनावर झालं. मग मी माझ्या आईला फोन लावला की मम्मी माझं पोट खूप जास्त दुखतंय, अतिप्रमाणामध्ये दुखतंय आणि ये म्हटलं तू लवकर. मग ती म्हणे सांगते मी पप्पांना, आम्ही लगेच निघतो. तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी मला 1-2 वेळा ती गरम पाण्याची पिशवी गरम करून दिली आणि मी ते मागून शेकव पुढून शेकव, पण माझी पोटदुखी काही थांबली नाही. ते पण खूप घाबरले. आणि मग आम्ही म्हटलं लगेच डॉक्टरांकडे जाऊया, ज्यांच्याकडे आम्ही आदल्या दिवशी रात्रीच गेलो होतो. तर मग आई आणि पप्पांना यायला टाईम लागतो, तोपर्यंत आम्ही तिथे डॉक्टरांकडे पोहोचलो. तर ते म्हणे ताई मी तुला कालच विचारत होतो तुझं वरती पण पोट दुखतं का. म्हटलं नाही सर, फक्त ते खाली ओटी पोट दुखायचं आणि ते पण खूप जास्त नाही, पण एक मला कुठेतरी त्याने डिस्टर्ब वाटायचं म्हणून मी तुमच्याकडे आली होती, आणि जर वरती दुखत असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं. म्हणे ठीक आहे चला आता आपण तुझी पोटाची म्हणजे वरच्या बाजूची सोनोग्राफी करूया. तर त्याच्यामध्ये त्यांना दिसला किडनी स्टोन. तर म्हणे ताई हे बघ किती मोठा आहे किडनी स्टोन, जवळपास रुद्राक्षाच्या आकाराचा आहे तो. मग मला ते माझं दुखणं जे आहे ना ते अर्धच माझं तिथं पळून गेलं, कारण इतक्या दिवस जे काही असं बॅक पेन वगैरे पोटदुखी वगैरे जे काही मला होत होतं, मग मला असं वाटलं की कोणत्याच डॉक्टरांना ते सांगता येईना. ते म्हणायचे तुझ्या गर्भपिशवीच्या दुखण्याचा आणि त्याचा काहीच संबंध नाही आहे. तर चला म्हटलं निदान तर झालं, आता आपण त्याच्यावर औषधोपचार करू शकतो. आयुर्वेदिक औषध आहे किडनी स्टोनवर, किंवा सलाईनद्वारे, किंवा जर जास्तच मोठा खडा असेल तर लॅप्रोस्कोपिकने ते आपल्याला खडे फोडता येतात, अशा पण ट्रीटमेंट्स आहे. तर माझं अर्धच दुखणं तिथे पळून गेलं. मग मम्मीने त्यांना फोन करून सांगितलं की अगं किडनी स्टोनचं आलेलं आहे. मग घरी आल्यानंतर म्हणजे ते पण आलेच होते तोपर्यंत आमच्याकडे. मग मिस्टरांनी लगेच इथे आयुर्वेदिक औषधं भेटतात नाशिकला, त्यांनी लगेच ते काढा वगैरे आणलं, ते घेतलं. परत जे असे आपले मोठे लिंबू असतात बघा, ईडलिंबू, तर त्याचा पण खूप चांगला फायदा होतो किडनी स्टोनवर. तर ते पण त्याचा पण रस वगैरे घेतला. आणि डॉक्टरांनी ज्या काही गोळ्या दिल्या होत्या पण त्या पेनकिलरच होत्या, की कधी खूपच जास्त दुखलं तर ते घेऊ शकतो. मग त्याने काय झालं, त्या पेनकिलरच्या प्रभावामुळे माझं 2 दिवस काही दुखलं नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे याच्यासाठी गेलो की जेव्हा खूप जास्त दुखलं होतं म्हणून आम्ही एका आमच्या जवळच्या दवाखान्यात गेलो आणि त्यांनी मला सलाईन लावलं. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं
की आपल्याला सोनोग्राफीमध्ये जे काही किडनी स्टोनचं दिसलेलं आहे ते कन्फर्म करण्यासाठी कधी कधी ती शॅडो पण असू शकते, तर हा खडाच आहे की काय हे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला KUB एक्सरे करावा लागेल. पण त्यांनी ते पूर्ण वाक्यात लिहिलं नाही, फक्त KUB असं सजेस्ट केलं. मग त्या तिथल्या ज्या डॉक्टरांनी ते रिपोर्ट्स बघितले तर ते म्हणे KUB CT स्कॅन असेल. मग आम्ही त्याच्यासाठी CT स्कॅन केला, तर CT स्कॅनमध्ये मुतखडा किडनी स्टोन असं काही आलंच नाही. मग ते घेऊन आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो की सर याच्यामध्ये तर मुतखडा नाही आहे. मग म्हणे आता तुमचं काही दुखतंय का? म्हटलं नाही. पण मग ते का दुखत नव्हतं, पेन किलर वगैरे घेतलेल्या होत्या किंवा जे आपण ते आयुर्वेदिक काढे घेतलेले होते त्यामुळे ते दुखलं नाही कदाचित. मग डॉक्टर काय म्हटले की तो स्टोन पडून गेला वाटतं. मग जे नातेवाईकांना ज्यांना माहिती झालं होतं तर ते पण फोनवर विचारत होते की बरं वाटतंय की नाही तुला? म्हटलं आता तर बरं वाटतंय. आणि डॉक्टर म्हटले की खडा पडून गेला. म्हणे अगं एवढा मोठा खडा लगेच कसा पडेल एवढा, आणि तुझा जास्त म्हणजे जवळपास तो 33 मिलीमीटरचा सांगितलेला होता. एवढा मोठा खडा अगदी एका औषधात किंवा एका दिवसात नाही पडणार. म्हटलं जाऊ दे आता माझं काही दुखत नाहीये तर हे चांगलंच आहे ना म्हटलं. मग आई परत घरी निघून गेली की म्हटलं जाऊ दे तुला पण तुझी शेतीची वगैरे कामं आहे, घरची कामं असतात तर मग तू जा. आणि मग त्या दिवशी संध्याकाळी एकदम व्यवस्थित आणि जे काही शर्विलला ते गार्डनला वगैरे आम्हाला न्यायचं होतं तर त्याला आम्ही फिरून पण आणलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे केल्यानंतर पुन्हा मला तोच त्रास सुरू झाला. आणि तो त्रास तर सुरू, पण तेवढ्या काळात काय होतं की जोपर्यंत मी त्या अँटीबायोटिक घेत होत्या 5 दिवसाच्या मला ज्या सांगितल्या होत्या तोपर्यंत मला फक्त लघवी व्हायची एकदम मोकळी. आणि जे आपले टॉयलेट जे असते ना तर ती अजिबात झाली नव्हती. म्हणजे जवळपास असे 8 दिवस गेले की मला टॉयलेट झालेलीच नाही असं माझं होतं. त्यामुळे मला जेवण करू वाटत नव्हतं. आणि त्यातले त्यात थोडंफार आता गोळ्या घेण्यासाठी जेवण करावंच लागतं, ते थोडंफार मी जरी खाल्लं तर खाल्ल्यामुळे माझं पोट अजूनच दुखून यायचं मागून पुढून एकदम किडनी स्टोनसारखं. तर मग आम्ही डॉक्टरांना सांगितलं, त्यांनी माझी परत सोनोग्राफी केली. ते म्हणे खडा दिसतोय. म्हटलं असं सर सोनोग्राफीमध्ये खडा दिसतोय, किडनी स्टोन दिसतोय आणि आपण जे CT स्कॅन केलं त्यामध्ये तर नाही आहे. मग त्यांनी सांगितलं एक्सरे करा. त्याच्यासाठी त्यांनी मग एक्सरे जर करायचा असेल आपल्याला KUB एक्सरे तर मग त्याच्यासाठी आपलं पोट पूर्ण साफ लागतं. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी मला गोळ्या दिल्या. त्यातल्या 2 गोळ्या ज्या आहेत तर त्या जेवण झाल्यावर लगेच घ्यायच्या होत्या आणि पुन्हा 2 तासाच्या अंतराने एकाच वेळेस 4 गोळ्या घ्यायच्या होत्या की ज्याने दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पूर्ण पोट साफ होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर आपण काही खायचं प्यायचं नाही, उपाशी पोटीत जायचं आणि एक्सरे करायचा, म्हणजे अगदी क्लिअर कट त्याच्यामध्ये येतं. पण त्या गोळ्या खाऊन सुद्धा माझं पोट काही साफ झालंच नाही. एक्सरेमध्ये सुद्धा मुतखड्याचं म्हणजे ते किडनी स्टोनचं काही आलंच नाही. मग डॉक्टरांना अंदाज आला की हिचं जे गर्भपिशवीचं दुखणं आहे त्याच्यामुळेच तो प्रॉब्लेम होतोय. तर मग त्यांनी काय केलं, मला 2 दिवस तिथे ॲडमिट केलं. आणि त्या दरम्यान म्हणजे पेन किलर ते सलाईनमधून मला सोडत राहिले आणि बायोप्सी करावी लागेल आपल्याला अगेन हे सांगितलं. कारण माझी जानेवारीत एकदा बायोप्सी झाली होती, त्याच्यानंतर पुन्हा लीप प्रोसिजर माझ्यावर जेव्हा झाली तेव्हा सुद्धा बायोप्सी झाली होती, 2दा झाली होती. मग आम्ही डॉक्टरांना म्हणायचो की सर याच्यावर जर गर्भपिशवीचं ऑपरेशन हाच पर्याय असेल तर कशाला बायोप्सी करतात, ऑलरेडी मला मध्ये खूप जखमा आहे आणि बायोप्सी करणार म्हणजे पुन्हा मला जखम होणार आणि अजून मला त्रास होणार. आणि तोपर्यंत माझी कॅपॅसिटी संपत आली होती की मला कोणत्याही प्रकारच्या वेदना वगैरे नकोय. मग डॉक्टर म्हणे नाही असं नाही करता येणार, आपल्याला बायोप्सी करावीच लागेल, त्याच्यामध्ये येईल काय यायचं ते आणि कुठे बाकीकडे पसरलेलं नाही आहे ना ते पण समजेल. तर मग त्यांनी काय केलं, बायोप्सी माझी केली. बायोप्सीचे रिपोर्ट 4 दिवसांनी आले आणि तोपर्यंत म्हणजे मी मग माहेरी निघून गेले. आणि मग माझ्या मिस्टरांनी असंच की आता कोणत्या डॉक्टरांना विचारावं, कारण हिची पोटदुखी वगैरे काही ती थांबत नाही आहे. आणि जशी मी ती अँटीबायोटिकची गोळी घ्यायचे तसं मला अजून जास्त दुखायचं. आणि मी डिस्टर्ब, तर घरातले पण डिस्टर्ब व्हायचे की असं कसं दुखणे, म्हणजे मी डायरेक्ट अशी लोळायचे जर झोपले ना तर इतकं ते दुखून यायचं डेंजर. मग त्यांनी एक ते औषध बघितलं पोट साफ होण्याचं, मग ते दिवसभरात मी 3 वेळेस घेतलं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी माहेरी पोहोचले रात्री म्हणजे 7:30च्या पुढेच आम्ही पोहोचलो होतो, तर मग त्या औषधाचा प्रभाव तेव्हापासून तो सुरू झाला. त्याच्यानंतर पूर्ण मला रात्रभर सतत जावं लागलं टॉयलेटला, म्हणजे तेव्हा माझं ते पोट पूर्ण साफ होऊन गेलं. म्हणजे 8 दिवसाचं ते मला असं झालं असेल. मग ते पूर्ण पोट साफ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला एकदम बरं वाटलं. आणि मग 1-2 दिवस मी तिथेच राहिले, कारण की रात्रभर जर आपल्याला सतत टॉयलेटला जावं लागतंय तर आपण किती गळून जातो किंवा आपली काय अवस्था होत असेल हे तुम्हाला समजलंच असेल.
आणि मग आले रिपोर्ट्स आले, तर रिपोर्ट्समध्ये आलं होतं की कॅन्सर आहे असं आलं, पॉझिटिव्ह आलं. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की मला फक्त 30 ते 40% गॅरंटी वाटते तिची सध्याची स्थिती बघून की निगेटिव्ह येईल, पण 70% किंवा 60% तर मला समजतंय की असं होईल आणि त्याच्यामध्ये येईल, कारण की तिला दुखणंच बघा म्हणे कसं आहे. तर खरोखर तसंच झालं. मग त्याच्यामध्ये कॅन्सरचं पॉझिटिव्ह आलं आणि जवळपास आपलं जे छोटंसं लिंबू असतं ना तेवढी गाठ माझी मग ती गर्भपिशवीच्या मुखाला तयार झालेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मग त्या डॉक्टरांकडे काही पुढच्या तपासण्या होणार नव्हत्या, कारण त्यासाठी आम्हाला ऑन्कोगायनेकोलॉजिस्टकडे जाणं होतं. मग आम्ही इथे नाशिकला तुम्हाला माहितीच असेल की HCG मानवता कॅन्सर सेंटर आहे, तर मग तिथे आम्ही गेलो. तर त्यांना रिपोर्ट्स वगैरे दाखवले याचे आपले बायोप्सीचे, पण मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने पुन्हा एकदा ते चेक केले, रिव्ह्यू केले की त्यांच्या पद्धतीने, म्हणजे आता असंच असतं ना, डॉक्टर चेंज केले म्हणजे ते आपले पुन्हा रिपोर्ट बघतात आणि त्यांच्या पद्धतीने ते तपासणी करतात. आता आमचे ते बायोप्सीचे ब्लॉक नसते ना, तर त्यांनी माझी पुन्हा बायोप्सी केली असती, पण चला योगायोग की बायोप्सीच्या रिपोर्टबरोबर ते ब्लॉक पण दिलेले होते. मग त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने रिव्ह्यू केले. त्याचं 2 दिवसाने आलं, तर कन्फर्म होतं की कॅन्सरचं आहे, गर्भपिशवीच्या मुखाला गाठ तयार झालेली आहे आणि कॅन्सर आहे हे कन्फर्म झालं. आता बाकी माझे जे आधीचे डॉक्टर होते ते म्हणे नाही असं काही येणारच नाही, 99% तर नाहीच येणार, 1% जरी आलं तरी त्याच्यावर गर्भपिशवीचं ऑपरेशन करणं हाच एक पर्याय. पण ते 99% काही हे झालं नाही आणि 1%च तो कन्फर्म झाला. खूप घाबरले घरचे आणि मलाही, म्हणजे चला 1% कुठेतरी सांगितलं होतं की येणार आहे पॉझिटिव्ह, मग मी माझ्या मनाची तयारी पण केली होती. पण मग तरी पण तो शब्द जेव्हा आपण ऐकतो ना खूप जास्त घाबरतो, रडले खूप जास्त. लगेच माझं बाळ माझ्यासमोर दिसायला लागलं की अरे आता कसं होणार आपलं, आणि त्याच्यात ट्रीटमेंट कशा असतात कॅन्सरच्या हे पण तुम्हाला माहिती. त्याच्यामुळे मग सगळंच काही डोकं माझं हे झालं. आणि ते एक तर दुखणं असल्यामुळे काय ना की मला रात्री झोपच लागत नव्हती नीट. मी पेनकिलर खाऊन जास्तीत जास्त रात्री 12, 1 किंवा 2 वाजेपर्यंत नीट झोप लागायची. त्याच्यानंतर मी सतत बसलेली आणि गरम पाण्याची पिशवी ती माझ्या सोबतीला जशी जुलैपासून लागली तर ते शेकवणं माझं चालू होतं. मग बायोप्सीचा रिपोर्ट त्यांनी रिव्ह्यू केला, तेच आलं. त्याच्यासाठी अजून पुढची तपासणी असते पेट स्कॅन, PET, तर तो पण केला. मग पेट स्कॅनमध्ये सगळं डिटेल कळलं जातं की गर्भपिशवीच्या तिथे तोंडालाच आहे की अजून कुठे ते पसरलंय वगैरे. तर मग त्याच्यामध्ये क्लिअर कट आलं बाकी कुठेही काही नाही आहे. गर्भपिशवीच्या मुखाची ती गाठ प्लस लघवीच्या नळीकडे थोडंसं आहे आणि मग त्याच्यामुळे तिला ते दुखणं होतंय हे कन्फर्म झालं. मग त्याच्यानंतर पटपट पुढच्या हालचाली आम्ही सुरू केल्या. आणि मग ते आता काय झालेलं आहे ना, त्या लघवीच्या नळीकडे थोडंसं पसरलेलं असल्यामुळे मधला जो काही काळ आहे तो नेमकं काय कशाने आपल्याला दुखतंय हेच न समजल्यामुळे ते माझं दुखणं वाढलं. मग आता मला 2 दिवस ॲडमिट केलं. त्याच्यावर जी आपली लघवीची नळी असते ना तिथे मला प्लॅस्टिकची नळी टाकलेली आहे आता 3 महिन्यासाठी. म्हणजे आता जे माझ्यावर रेडिएशन किंवा किमोथेरपी सुरू होणार आहेत त्याच्यामुळे त्या किडनीला काही त्या रेडिएशनचा परिणाम होऊ नये म्हणून मग त्याच्यासाठी त्यांनी सिस्टोप्लास्टी केली माझ्यावर आणि त्याच्याद्वारे मग ती नळी तिथे टाकलेली आहे. मग त्याच्यासाठी 2 दिवस ॲडमिट होते. त्याचाही आता मला त्रास होतोय कारण की आता ऑपरेशन सारखंच आहे ना, मध्ये नळी टाकायची म्हणजे. तर मग कालच डिस्चार्ज दिला आणि आता किमो रेडिएशन सुरू होणार आहे. आता उलट गर्भपिशवीचं ऑपरेशन करण्यात काही फायदा नाही कारण ते साईडला पण पसरलेलं आहे त्यामुळे. मग आता पुढचा जो काही काळ असणार आहे तो माझ्यासाठी कठीण असणार आहे, जसं की रेडिएशन घेणं, किमो घेणं आणि दररोज आम्हाला हॉस्पिटलला जायला लागणार आहे. तर मग ह्या अशा गोष्टींमधून बघा गेल्या जानेवारीपासून ते आत्ता नोव्हेंबरसुद्धा अर्ध्याच्या वर झालेला आहे. तर असं काही चालू होतं आणि लवकर निदान न झाल्यामुळे मला तो त्रास वाढून गेला. आणि याच्यामध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की घाबरून जाण्यात किंवा शब्द ऐकला कॅन्सर तर रडण्याचं काही कारण नाही आहे, कारण रडून कोणत्याही गोष्टीचं सोल्युशन आपल्याला मिळत नाही किंवा रडण्याने ते दुखणं थांबणार आहे किंवा संपूर्णच जाणार आहे असं नाही होणार आहे. आता जे काही आलेलं आहे समोर त्याला तोंड देणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला किती खंबीर ठेवतो हे महत्त्वाचं आहे. आता तुमच्यासमोर सांगताना तुम्हाला असं वाटत असेल की ही किती
निर्धाराने किंवा किती मजबूत आणि स्ट्रॉंग सारखी बोलत आहे, पण आपल्या जेव्हा सोबत आसपास कोणी नसतं, आपण जेव्हा एकटाच असतो ना, तेव्हा मलाही खूप रडू येतं, खूप खचलेली असते मी मनाने. पण आपल्याला आता असं करून चालणार नाही आहे. जे आलेलं आहे समोर आपल्या, तर त्याला आपल्याला तोंड द्यायलाच लागणार आहे. तर मग तुमच्याशी शेअर करण्याचं कारण हेच की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जर होत असेल तर जसं मला छोट्या छोट्या गोष्टी जशा जाणवत गेल्या तर मी डॉक्टरकडे जात राहिले. आणि आता समजा या पोटदुखीच्या निमित्ताने जर मी डॉक्टरकडे गेली नसती तर मी ह्याच भ्रमात होती किंवा माझे जे डॉक्टर होते ज्यांनी माझ्यावर कॉटरी केली तर आम्ही त्याच याच्यात होतो की अरे आपली जखम आता जी आहे ती थोडी राहिलेली आहे, लवकरच ती बरी होऊन जाईल आणि आपलं सगळं जीवन जे आहे ते नेहमी प्रमाणे पूर्वपदावर येईल आणि माझं दुखणंही बऱ्यापैकी थांबलं होतं, राहिलं ते पोटाचं तर ते पण थांबून जाईल. पण काय योगायोग की छोट्याशा पोटाच्या दुखण्यामुळे मी तिथे गेली आणि सगळ्या काही पुढच्या गोष्टी मला कळाल्या आणि उलट जखम बरी नाही तर त्याने अजून माझा जो काही त्रास आहे म्हणजे ज्या काही सस्पिशियस सेल्स होत्या, प्री कॅन्सरस सेल्स की संशयित आहे, कन्फर्म नाही, ॲबनॉर्मल सेल्स ज्या दिसत आहेत त्या कॅन्सरच्याच आहे, जे आत्तापर्यंत कन्फर्मच होत नाही, ते एवढा त्रास काढत काढत शेवटी त्याचं रूपांतर जे आहे ते कॅन्सरमध्ये झालं. आणि आता जे काही संकट किंवा मोठं आव्हान, माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं आव्हान जे माझ्यासमोर आलेलं आहे तर त्याला मला तोंड द्यायचं आहे. माझ्या कुटुंबातले सगळेच जण माझ्यासोबत आहेत आणि तुम्हीसुद्धा यूट्यूब फॅमिली, ज्यांना मी प्रत्यक्ष कमी पण अप्रत्यक्षपणे माझ्या आवाजाच्या माध्यमातून दररोज दिवसाआड जे काही आपले व्हिडिओ असायचे त्या माध्यमातून गेल्या 4 वर्षापासून सतत भेटते. त्यामुळे बरेच जण ओळखतात, बरेच जण व्हिडिओ बघतात आणि ज्यांना कुणाला मागचीही ती घटना मी सांगितली होती जानेवारीमध्ये जे काही घडलं होतं, त्यामुळे बरेच जण अधूनमधून माझी चौकशी करत राहायचे कमेंट्समधून की ताई बरं वाटतंय का, बरं वाटतंय का. आणि आतासुद्धा म्हणजे सोशल मीडियावर मला हे शेअर करू नव्हतं वाटत की म्हटलं अरे काय सांगायचं नाही का, पण कमेंट यायला लागले आणि मला असं वाटलं पण नव्हतं की आपण गेल्या 2 आठवड्यापासून व्हिडिओ नाही टाकत आहे तर कुणी आपली चौकशी करेल. कारण प्रत्यक्ष समोर येऊन व्हिडिओ माझे कमी असतात, कधीतरी म्हणजे काही सणवार विशेष काही पूजा अर्चा असली तर मी यायची समोर, बाकी मग आपले स्लाइड शो किंवा पॉडकास्ट टाईप व्हिडिओ असायचे आणि माझ्या आवाजातूनच मी तुम्हाला भेटायची. पण मग बऱ्याच जणांच्या खरोखर कमेंट यायला लागल्या की ताई कुठे, खूप दिवसापासून व्हिडिओ येत नाही आहेत. तर मला कुठेतरी वाटलं की अरे खरंच म्हणजे व्हिडिओ बघणारे आपले लोक आहे. आणि मग मिस्टरांनी पण मला सांगितलं की तू एकदा त्यांना सांग की काय चाललंय काय नाही, आणि त्यांना माहिती असलं म्हणजे काय होईल की जरी व्हिडिओ मी बनवू शकत नसले तरी पण काय झालेलं आहे काय नाही हे तुम्हाला माहिती असल्यामुळे तुम्ही माझ्याशी नेहमीच कनेक्ट राहाल. तर म्हणून तो व्हिडिओ मी ती कम्युनिटी पोस्ट मी तुम्हाला शेअर केली आणि आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर मग विनंती हीच की जवळपास प्रत्येक सणावाराची व्हिडिओ आत्तापर्यंत मी तुम्हाला दाखवलेले आहेत. फक्त आता जोपर्यंत माझे उपचार चालू आहे तोपर्यंत मी व्हिडिओ बनवू शकणार नाही, कारण खूप मोठं आव्हान आहे माझ्यासमोर. आणि त्यामुळे तुम्ही मागचे व्हिडिओ पाहून जर मला तेवढं सहकार्य केलं तर खूप चांगलं राहील. फक्त काय विषय राहील की समजा आता 2024मध्ये एखाद्या सणाची तारीख वेगळी असेल तर आता 2025मध्ये ती वेगळी राहील. बाकी सण तर तेच असतात, त्यांची पूजा अर्चाही सेम असते. तर तुम्हाला शक्य झालं तर जुने व्हिडिओ पाहून तेवढं मला सहकार्य करा. आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हालासुद्धा हे समजेल की आपल्याला जर छोटा मोठा काही त्रास होत असेल तर तो आपण लपवता कामा नये, पटपट आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे. आणि तपासण्यांना अजिबात घाबरायचं नाही, कारण की त्याच्यातून आपल्या आजाराचं व्यवस्थित निदान होत असतं. बरेच जण तपासणी किंवा ते मोठे मोठे नावं ऐकूनच घाबरतात किंवा CT स्कॅन MRI म्हटलं तरी घाबरून जातात. पण नाही, घाबरायचं काही नाही. आणि जे समोर आलं तिथे आपल्याला म्हणजे काय म्हणतात ना, त्याच्या पुढे जावंच लागतं, त्याला सामोरं जावंच लागतं. त्यामुळे काळजी घ्या. आणि मी ज्या हॉस्पिटलमध्ये जाते HCG मानवता, तिथे खूप चांगलं एक वाचायला मिळालं की कर्करोग फक्त दुसऱ्यांनाच होतो असं नाही. त्याच्यामुळे आपण सुद्धा आपल्यात काही असे बदल दिसले तर लवकरात लवकर तपासण्या करून त्याचं निदान करून घ्या, म्हणजे उपचार करायला सोपं जातं. कारण ह्या ज्या गोष्टी असतात कर्करोगातल्या त्या लवकर लक्षात येत नाही आणि आपला त्रास जो आहे तो वाढून जातो. तर मंडळी, तुम्हाला समजलं असेल की माझ्या पुढे सध्या काय आहे, कोणत्या परिस्थितीतून मी जात आहे. तर केलं तर एवढंच करा
की मी खंबीर कशी होईल, माझं मनोबल कसं वाढवेल, अशा पद्धतीने तुमच्या कमेंट्स असू द्या, तुमचे आशीर्वाद असू द्या, तुमचं प्रेम आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलवर कायम राहू द्या. लवकरच याच्यातून आपण बाहेर पडू आणि नव्या जोमाने पुन्हा मी माझं आयुष्य सुरू करेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहील. धन्यवाद.